आधी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्याला वादळी पावसानं तडाखा दिलेला आहे। गारपिटीनं सुद्धा झोडपून काढलेला आहे। या गारपिटीमुळे 7,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। 4,000 हेक्टरवरील कांदा पिकांचं नुकसान झालंय। गहू, हरभरा, द्राक्ष या बागांना मोठा फटका बसलेला आहे। तर नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासह गारपीट झाल्यामुळे कांदा, गहू, द्राक्ष, डाळिंब आणि सीताफळ सहित भाजीपाल्याचं नुकसान झालंय। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 63 गावांमध्ये 10,622 शेतकऱ्यांचे 7,000 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे। पश्चिमी चक्रवातानं सध्या देशामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट होते। आता नाशिक जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झालेली आहे।